गायनाच्या माध्यमातून आपल्याला एक छंद जोपासता येतो आणि आपल्याला कुठेतरी हरवलेली शांतता स्वतःसाठी आपला छंद जोपासावा आणि जगण्याचा प्रयत्न करावा। जग खूप छान आहे, फक्त जगता आलं पाहिजे। गाण्याचा चान्स चांगल्या प्रकारे भेटतो। आम्हाला वाटतं प्रत्येकाने पुढे गेलं पाहिजे, हा छंद जोपासला पाहिजे। एक ऐसी चीज है, याराना ऐसी चीज है कि उसकी वो एक अनमोल चीज है, उसका कोई मोल ही नहीं। प्रोग्राम खूप छान झाला आजचा। मला वाटतं सगळ्यांनाच खूप आवडला असेल आणि इथून पुढे पण मी तुमच्या सोबत राहील प्रत्येक प्रोग्राम मध्ये। आता सध्याच्या परिस्थितीत मानसिक शांतता कुठेतरी भंग होत चालली लोकांची। गायनाच्या माध्यमातून आपल्याला एक छंद जोपासता येतो आणि आपल्याला कुठेतरी हरवलेली शांतता मिळू शकते। मला असं वाटतं तुम्ही जे डॉक्टर आहात, डॉक्टर असून तुम्ही गाण्यामध्ये मला लहानपणापासूनच इंटरेस्ट होता, पण मी गाणं म्हणून म्युझिक थेरपी सुद्धा करते। डॉक्टर पण आहे आणि म्युझिक मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी लहानपणापासूनच गाण्यांचे प्रोग्राम्स करते। आधी नागपूरला करायचे, पण आता डॉक्टर्सच्याच फील्ड मध्ये पण म्युझिक थेरपी मध्ये पण खूप चांगला स्कोप आहे आणि पेशंटला खूप छान वाटतं। त्याने मेंटल रिलॅक्सेशन साठी खूप छान आहे। मेंटली फरक पडतो हो, नक्कीच शांतता मिळते पेशंटला आणि एन्झायटी स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होतो। लोकांना जे जास्त मध्ये असतात लोक, त्यांना काय संदेश द्याल की गाण्याच्या माध्यमातून? कशामध्ये? हायपर टेन्शन मध्ये। हो नक्कीच। आता काही काही गाणे असले आपल्याला धांगडधिंगा नाही आवडत बरेचदा, नाही का? शांतता पाहिजे असते। हायपर टेन्शनचे पेशंट झाले, एन्झायटीचे झाले, स्ट्रेसचे झाले किंवा स्ट्रेस एन्झायटी हेच कारण असतं बरेचदा हायपर टेन्शनचं। त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही गाणं ऐकून रिलॅक्स होता तर आपोआपच तुमचं डोपामिन सिक्रेट होत असतं, फील गुड हॉर्मोन। आणि लहानपणापासून आहे छंद। माझं विशारद झालेलं आहे आणि आता एक मूवी पण येतोय लवकरच। गाणं रिलीज झालेलं आहे, हॉलिवूडचा मूवी आहे आणि मी मागच्या वर्षी चेन टू बॉलिवूड नावाची कॉम्पिटिशन होती, सिंगिंग रियालिटी शो, त्याची विनर आहे। त्यांच्याकडनं मला 1 लाख रुपयाचा अल्बम मिळाला गिफ्ट मध्ये, प्लस एक हॉलिवूडचा मूवी पण मिळाला प्लेबॅक सिंगर म्हणून। तो पण लवकरच तुमच्या सगळ्यांच्या ऐकूयात येईल। नेक्स्ट मंथ एंड में फिर मैडम का शो आ रहा। हो, वो भी बोलिए आप। नेक्स्ट मंथ एंड में हाँ, नेक्स्ट मंथ मध्ये आणखीन एक प्रोग्राम आहे इथे सापडियामध्ये। रिक्वेस्ट किए सबने इनको मैडम को गाने थँक्यू श्री करमाळकर। माझं उद्दिष्ट एवढंच आहे का जे आजकाल सगळ्यांना हृदय आजाराचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि काही न करता कुठल्याही क्षणाला माणूस हा आपला स्वतःचा जीव गमावतो। त्यासाठी एक छंद म्हणून, एक आवड म्हणून एक स्वतःचा छंद जोपासावा। त्या छंदामधून स्वतःला एक जगण्याची प्रेरणा पण मिळते आणि कुठेतरी आपल्यापासून आजार काहीतरी दूर राहतो। फक्त मनातला ट्रेस जेवढं काही, आता सर्वांना घरामध्ये ट्रेस असतो, छोट्या छोट्या गोष्टीचं बर्डन असतं, त्या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ बाजूला सरून स्वतःसाठी आपला छंद जोपासावा आणि जगण्याचा प्रयत्न करावा। जग खूप छान आहे, फक्त जगता आलं पाहिजे। आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही याराना यार का हे नाव देण्यामागचं काय उद्देश? यामागचं कारण असं आहे का मी ह्या जिल्ह्याची नाहीये, मी विदर्भाची आहे। माझी म्हणजे मी ह्या जिल्ह्यामध्ये एक गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून जॉब करते आणि पर जिल्ह्यामधनं येऊन सुद्धा मला इथे एवढी लोक मिळालीत जी माझ्यासाठी काही करायला तयार असतात। हालाकी माझे मिस्टर आर्मी मध्ये आहेत, ते कधी घरी असतात नसतात, परंतु मित्र मला जर काही झालं तर अवघ्या काही क्षणात माझ्यासाठी येतात आणि माझ्या सर्व मित्रांसाठी हा डेलिकेट केलेला प्रोग्राम आहे। त्यासाठी याराना यार का, प्यार मोहब्बत दोस्ती।
आज कार्यक्रमात पाहिजे मिळाले की आपली फार छान गाणी आहे. थँक्यू. आपण नोकरी करत असताना हे गाणीचा छंद आहे हे कधी बरोबर हा छंद मला बालपणापासून आहे, परंतु कधी परफॉर्मन्स स्टेजवर करण्यासाठी कधी वेळच नाही मिळाला, कारण का घर, जॉब आणि कुटुंब सांभाळता सांभाळता स्वतःला कुठेतरी विसरली होती. परंतु म्हटलं नाही, आपण स्वतःसाठी पण जगलं पाहिजे. त्यासाठी हा माझा छोटासा छंद मी जोपासला आणि गाण्याचा चांगला म्हणजे म्हणता येणार नाही, सुरुवात केली आहे फक्त चांगली. मी काही संगीत क्षेत्रातलं कुठल्याही प्रकारचं नॉलेज घेतलेलं नाहीये. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जे लोक शासकीय सेवेत आहेत, आपल्या जे नोकऱ्या धंद्यावर आहेत, या लोकांना काय मेसेज द्याल? मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते का जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यामध्ये विशेषपणे पोलीस हे 24 आवर्स ड्युटीवर असतात. फार तणाव असतो, कुठल्याही क्षणाला कुठे काय होईल काही सांगता येत नाहीये आणि त्याच्यामध्ये ते स्वतःमध्ये फार गुरफटलेले असतात. टेन्शन असतं, बर्डन असतं, घराची जबाबदारी असते, परंतु ते सगळं सोडून देतात आणि नोकरीच्या मागे लागतात, जबाबदाऱ्या पार करण्याच्या मागे लागतात आणि स्वतःला मागे ठेवतात. तर त्यांना एवढंच सांगायचंय मला का करा, तुम्ही तुमची जबाबदारी पार पडात, तुमचा छंद जोपासात आणि आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त जगता आलं पाहिजे. ते आपल्या मनाला माहितीये की आपण कसं जगायचं. मनाने जे सांगितलं ते ऐका आणि जगात. मॅडम, आपलं नाव सांगा की आपल्यासोबत हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोणाकोणाला माझा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्याच्यामध्ये माझा फ्रेंड सर्कल फार मोठा आहे. विशेष म्हणजे माझे बेस्ट फ्रेंड, माझे जिग्गी फ्रेंड MK सर, ते फार माझे चांगले मित्र आहेत. भले वयाने फार मोठे आहेत, मी फार छोटी आहे त्यांच्या, परंतु ते माझे प्रेरणास्थान पण आहेत आणि चांगले मित्र आहेत. प्लस आज माझ्या टीममध्ये बाहेर जिल्ह्यातले सिंगर आलेले, जीशान, हैदराबादवरनं शफिक शेख आलेले, खुरमभाई व्हिडिओग्राफर, विशेषतः महिला सिंगर होत्या वंदना कातारे, डॉक्टर यशश्री मॅडम. माझं नाव मनू पारधे. यारा ना यार का म्हणजे सगळे मिळून एका मंचवर येणे आणि सगळ्यांसाठी स्टेज उभा करून देणे आणि छानपैकी गाणे म्हणणे. आजचा जो कार्यक्रम झालेला आहे फार उत्साही होता आणि खूप काही प्रेक्षक जमा झालेले होते आणि चांगले चांगले गाणे, चांगले चांगले सिंगर उपलब्ध होते या ठिकाणी आणि आम्हालाही गाण्याचा चान्स चांगल्या प्रकारे भेटतो. आम्हाला वाटतं प्रत्येकाने पुढे गेलं पाहिजे, हा छंद जोपासला पाहिजे. याच्यामुळं बरंच काही टेन्शन दूर होतं आणि रिलीफ भेटतं आपल्याला सगळ्यांना आणि असंच सगळ्यांनी प्रगती करू ही इच्छा असते आमची. आपलं नाव? शिवाजी काकडे पाटील. आज जो यारा ना यार का ये कार्यक्रम का आयोजन किया गया है, क्या बताएंगे आप इस कार्यक्रम को? यारा ना यार का एक दोस्ती के ताल्लुक से पारदी मैडम ने इस कार्यक्रम को रखा था. एक मैसेज देना चाहता कि भाई दोस्ती एक ऐसी चीज है, याराना ऐसी चीज है कि उसकी वो एक अनमोल चीज है, उसका कोई मोल ही नहीं है. उसके कारण वो नाम इस शो का रखा गया था और एक मैसेज दिया गया था कि भाई यारी एक जो चीज है, याराना एक चीज है बोल के बैनर के माध्यम से एक मैसेज दिया गया. दोस्ती से बढ़ के कोई चीज नहीं. आज देखा गया है कि कार्यक्रम में जो गाने का कार्यक्रम हुआ पब्लिक थी, तो लोगों को जो गाने के ताल्लुक से आप क्या मैसेज देंगे? हाँ, गाने के ताल्लुक से जो भी आर्टिस्ट है आज के इस कार्यक्रम के अंदर सबने अपने अपने मेहनत करके आए, अपने अपने गीत पेश किए. लेकिन कुछ गाने अच्छे थे शो के अंदर जो काफी मेहनत करके आए. डॉक्टर अश्विनी मैडम ने सिंगल गीत पेश किए, पारदे मैडम ने दिल जलोगा दिल जला के, इस शो का सबसे अच्छा बेहतरीन गाना था दिल जलोगा दिल जला. बाहर से भी कलाकार आए थे, हैदराबाद से भी थे, कुछ मालेगांव से भी थे. सबने मेहनत करके आए थे, अपने अपने मेहनत के माध्यम से अपने अपने गीत अच्छे पेश किए और अच्छा सक्सेसफुल शो हुआ. सबने मेहनत किए थे. तो आजकल देखा जा रहा है कि लोगों को जो वक्त नहीं है, टाइम नहीं है, लोग काम धंधे में इसमें भरे जाने, इसके अंदर से निकल के जो तो गाने के अंदर आकर कुछ एंजॉयमेंट हो जाता है थोड़ा बहुत. इस ताल्लुक से आप लोग क्या कहेंगे? संगीत एक ऐसी चीज है कि संगीत के माध्यम से मैं बोलूँगा आपको कि भाई जो पूरा दुनिया का जो टेंशन होता है, चाहे फैमिली टेंशन हो, ऑफिशियली टेंशन हो, किसी भी चीज का टेंशन हो, जब शो होता है शो के माध्यम से जब यहाँ आके
3 घंटे के लिए जब बैठता है आदमी तो एकदम रिलैक्स हो जाता, संगीत के माध्यम से एकदम आके माइंड एकदम रिलैक्स हो जाता, और वो यहाँ आने के बाद में जो उसकी प्रॉब्लम से जितनी भी वो सब भूल जाता, एकदम एंजॉय करता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.